तुझीच मी अशीही भाग 24. लेखिका अश्विनी घोळवे. मागील भागात आपण पाहिले की अंश, तुझा एवढा मोठा बिझनेस असून काही उपयोग नाही. देव अंशला बोलतो. का, काय झालं? अंश बोलतो. एवढा श्रीमंत असून तुला साधं किचनमध्ये स्टाफ ठेवता येत नाही. देव चिडचिड करत बोलतो. अंशला आठवतं की त्याने फक्त प्रियाला त्रास देण्यासाठी स्टाफला मॉम डॅडकडे पाठवलं होतं. काय सांगणार तो देवला, म्हणून काही न बोलता गप्प बसतो. इकडे बाहेर झोपाळ्यावर प्रिया आणि मीरा इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असतात. बोलण्यात वेळ कसा जातो दोघींनाही समजत नाही. सगळीकडे अंधारून आलं होतं. एवढ्यात मीराचं लक्ष समोर जातं तर तिला गेटमधून ब्लॅक मास्क घातलेला एक व्यक्ती आत येताना दिसतो. तशी त्या व्यक्तीला बघून मीरा घाबरते. आता पुढे. प्रिया पाठमोरी बसल्याने तिला दिसत नाही. मीरा तिला इशारा करून सांगत असते, पण तिला काही कळत नाही. तशी मीरा सेल्फीच्या बहाण्याने मोबाईल कॅमेरा ऑन करून प्रियाला ती व्यक्ती दाखवते. प्रिया त्या व्यक्तीचं नीट निरीक्षण करते. त्या व्यक्तीने पूर्ण ब्लॅक कपडे घातले होते. तोंडावर ब्लॅक मास्क, पाठीवर बॅग. तो गेटमधून इकडे तिकडे बघत आत येत असतो. अगं, हा तर चोर वाटतोय, मीरा हळूच म्हणाली. नाही ग, मला तर वाटत नाही हा चोर असेल. बघ, ह्याचे कपडे, वॉच सगळं ब्रँडेड आहे, प्रिया बोलते. अगं पण बघ ना, तो चोरासारखं कसा लपून छपून आत येतोय. मला तर हा चोरच वाटतोय, मीरा हळूच म्हणाली. हो ग, असेलही चोर. हा चोरी करायला आला असेल का ग आपल्या घरात, प्रिया घाबरत बोलते. तशी मीरा तिला थोडे मागे खेचते. आपण त्याला दिसलं नाही पाहिजे, नाहीतर तो सावध होईल, मीरा म्हणाली. आपल्याला हा काही करणार नाही ना? घाबरलेल्या अवस्थेत सुद्धा प्रियाला असे प्रश्न पडत असतात. त्याने आपल्याला काही करण्याआधी आपण काहीतरी केलं पाहिजे, असं म्हणत मीरा बाजूला एका कोपऱ्यात असलेल्या 2 काठ्या घेते. एक स्वतःच्या हातात ठेवून दुसरी प्रियाला देते. चल. मीरा आणि प्रिया दबक्या पावलांनी हळूहळू चालत मागच्या गेटने बाहेर येतात आणि हळूहळू त्याच्या मागे येऊन उभ्या राहतात आणि एकमेकींना इशारा करून त्याला बदडायला सुरुवात करतात. अचानक मार बसल्याने करण घाबरून जातो. तो त्यांच्या हातातल्या काठ्या पकडायचा प्रयत्न करतो, पण पकडू शकत नाही. काय रे, चोरी करायला आलास? नालायक, तुला आमचंच घर सापडलं का चोरी करायला, प्रिया त्याला मारत बोलते. नाहीतर काय, अशा लोकांमुळेच लोक एकमेकांवर विश्वास ठेवायला पाहत नाहीत, मीरा म्हणाली. शेवटी करणला मार सहन न होऊन तो ओरडायला लागतो. आ आ सोडा, का मारताय मला, करण बोलतो. आवाज ओळखीचा वाटल्याने दोघीही मारणं थांबवतात. ह्यांचा गोंगाट ऐकून आत किचनमध्ये असलेले अंश आणि देवही बाहेर येतात. दादा, हे काय आहे? हे असं स्वागत करतात का भावाचं? करण मास्क काढत बोलतो. तसं अंश प्रियाकडे बघतो. मी काही नाही केलंय. ते मीराला वाटलं चोर आला म्हणून आम्ही काठी घेऊन मारायला लागलो, प्रिया बोलते. तसं देव मीराकडे बघू लागतो. ह्याने मास्क घातलाय आणि हा लपून छपून येत होता. मला वाटलं चोरच असेल.
म्हणून मी सॉरी. मीरा करणकडे बघत बारीक तोंड करते. त्यावर करण बोलतच असतो की मध्येच अंश बोलतो. असं लपून छपून घरात येणं ही त्याची स्टाईल आहे, हो ना भावा? अंश करणच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो. मी तर वहिनी तुला सरप्राईज द्यायला आलो होतो, पण मलाच चांगलं सरप्राईज मिळालं, करण बोलतो. त्याला असं उघडपणे घरात एंटर करताच येत नाही. अंश बोलतो. जास्त लागलं का रे? प्रिया करण जवळ येत बोलते. एवढं काही नाही वहिनी, पण जर अजून थोडा वेळ मी ओरडलो नसतो तर ह्यांनी माझी हाडच खिळखिळी केली असती, करण हात दाबत म्हणतो. नाही म्हटलं तरी त्याला थोडंफार लागलेलं असतं. मग आमच्या बायकांना काय कमी समजतोस काय तू? दुसऱ्याला मारण्यात अगदी चॅम्पियन आहेत त्या, अंश प्रियाकडे बघत म्हणतो. करण चल मी तुला आयोडेक्स लावून शिकवून देते, बरं वाटेल तुला, प्रिया बोलते. आणि यापुढे असं लपून छपून घरात येत जाऊ नकोस, नाहीतर पुन्हा पिटशील, वातावरण हलकं करण्यासाठी मीरा म्हणते. तसं करण त्या दोघींपुढे हात जोडतो. तसे सगळे हसायला लागतात आणि हसतच आत निघून जातात. करण तू फ्रेश होऊन थोडा आराम कर, तोपर्यंत मी डिनरची तयारी करते, प्रिया बोलते. ओके वहिनी. करण फ्रेश व्हायला त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो. प्रिया आणि मीरा किचनमध्ये जाणार तर अंश तिला आवाज देतो. प्रिया, अंश बोलतो. काय? प्रिया वळून म्हणाली. तुला बरं नाहीये तर तू राहू दे, मी करतो काहीतरी, अंश बोलतो. नाही नको, मी करते. प्रियाला त्याला असं किचनमध्ये पाठवणं बरं वाटत नव्हतं. बघ शिक अंशकडून काहीतरी, मीरा देवला कोपर मारत बोलते. देव मीराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून अंशला बोलतो. अंश मी काय म्हणतो, आपण पार्सल मागवू ना, तेवढंच आपल्याला टाइम स्पेंड करता येईल. हां हे बेस्ट आहे. अंश तू पार्सल मागव. असेही मला प्रियासोबत गप्पा मारायच्या आहेत. मीरा लगेच प्रियाजवळ जाऊन बसत म्हणाली. आम्हाला कामाला किचनमध्ये पाठवून एवढा वेळ गप्पा मारून मन भरलं नाही वाटतं. देव स्वतःशीच पुटपुटला. तू काही म्हणाला का? मीरा देवकडे बारीक डोळे करून बघत बोलते. नाही, काहीच नाही, देव बोलतो. प्रिया मीरा आणि देवकडे बघून हसत होती. किती सुंदर आणि घट्ट नातं आहे ना देव मीराचं. देवचं तिला चिडवणं, मीराचं चिडणं, दोघांची नोकझोक, देवचं लगेच मीराला मनवणं. किती प्रेम करतात दोघे एकमेकांवर. देव मीराचा एकही शब्द खाली पडू देत नाही. किती नशीबवान आहे मीरा, तिला देवसारखा जीवापाड प्रेम करणारा जीवनसाथी मिळाला. प्रिया मीरा आणि देवकडे बघत गालात हसत मनात बोलत होती. आणि अंश प्रियाचं ते निरागस हसू बघत होता, जे की लग्न झाल्यापासून कधी कधीच त्याला दिसायचं. तोच तर होता तिचं हसणं हिरावून घेणारा. अंशला मनातून खूपच वाईट वाटत होतं. का तो असं वागला प्रियासोबत, ते पण काय खरं काय खोटं ह्याची शहानिशा न करता. अंशला स्वतःचाच खूप राग येत होता, पण तो काहीच करू शकत नव्हता. एवढ्यात प्रियाचं लक्ष अंशकडे जातं. दोघांची नजरानजर होते. प्रिया लगेच डोळे फिरवून घेते. मी पार्सल मागवतो,
अंश भानावर येत बोलतो आणि कॉल करून ऑर्डर देतो. देव आणि मीराची नोकझोक सुरूच असते. काश माझं आणि अंशचं नातं असं असतं. मी किती हे नातं सावरायचा प्रयत्न केला, पण अंशचा तर विश्वासच नाही आहे माझ्यावर. आधी रॉकी गेला, त्याचे आरोप माझ्यावर लावले आणि त्या दिवशी समीरसोबत बोलले तर किती काय बोलला अंश मला. खरंच त्याचंही माझ्यावर प्रेम आहे का? दिसतं मला त्याच्या डोळ्यात माझ्याविषयी प्रेम, काळजी. पण फक्त प्रेम असून चालत नाही, विश्वासही असावा लागतो. प्रिया सोफ्यावर बसून विचार करत होती. अगं प्रिया, कुठे हरवलीस? मीरा प्रियाला हलवून भानावर आणत बोलते. अगं कुठे नाही, बस असंच, प्रिया वर हसत म्हणाली. सर्वजण गप्पा मारत बसतात. प्रिया आणि अंश एक दुसऱ्याला वर हसून बोलत होते, जे की मीरा आणि देवला समजत होतं. पण नवरा बायकोमध्ये काय बोलणार म्हणून दोघेही गप्प होते. वरून करण अंश आणि प्रियाचं निरीक्षण करत होता. त्यालाही समजत होतं की दादा आणि वहिनीमध्ये काहीच ठीक नाही. तो मनाशीच काहीतरी ठरवून एक कॉल करून थोडा वेळ बोलतो आणि हसतच प्रिया आणि अंशकडे एक नजर बघून बेडरूममध्ये निघून जातो. थोड्याच वेळात पार्सल आले. अंश, देव, मीरा डायनिंग टेबलवर येऊन बसले. प्रियाने करणलाही बोलावले आणि स्वतः पण चेअर ओढून बसली. करण लगेच धावतच खाली आला आणि प्रियाजवळ चेअर ओढून बसला. अरे करण, जरा हळू, डिनर कुठे पळून जात नाहीये, प्रिया त्याची गडबड बघून म्हणाली. करण फक्त त्याची बत्तीशी दाखवून त्याचं पटपट खायचं चालूच ठेवतो. अरे भुक्कड, जरा हळू खा, अंश त्याला डोळे मोठे करून म्हणतो. तसा करण गुपचूप हळूहळू खाऊ लागला. धाक हो, दुसरं काय. करण, तू सांगितलं नाही येणार म्हणून, प्रियाने पटकन विचारलं. अगं वहिनी, मी तर तुला सरप्राईज द्यायला आलो होतो, मग तुला कसं सांगणार, करण बोलतो. पण तुलाच चांगलं सरप्राईज मिळालं. देव आणि अंश एकमेकांना टाळी देत बोलतात. वहिनी, दादूला माहीत होतं, करण प्रियाला म्हणाला. मग मलाच एकटीला माहीत नव्हतं, प्रिया गाल फुगवून म्हणाली. अगं वहिनी, मी आलो याचा आनंद नाही झाला का? मला तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी तुला दादूला सांगायला नाही म्हणालो, करण प्रियाचे गाल ओढत म्हणाला. ओके ओके, प्रिया हसून म्हणाली. अंश तर फक्त प्रिया आणि करणचं प्रेम बघत होता. प्रिया आणि करण आधीपासूनच फ्रेंड्स होते, पण आता त्यांचं नातं दीर भावजायचं जास्तच घट्ट झालं होतं. करण आल्याने प्रिया थोडी खुलली होती, ते पाहून अंशही सुखावला. असंच गप्पा मारत सगळ्यांनी डिनर केला. थोडा वेळ बोलून देव आणि मीरा निघून गेले. आता फक्त घरात प्रिया, अंश आणि करण होते. करण आणि प्रियाची बडबड चालू होती. अंश तिथं असूनही नसल्यासारखा होता, कारण करण आणि प्रिया त्याला भाव देत नव्हते. बिचारा अंश मनातच धुसफुसत होता. थोड्या वेळाने प्रिया उठून किचन आवरायला गेली. तसा करणही अंशला इग्नोर करून त्याच्या बेडरूममध्ये निघून गेला. अंश थोडा वेळ तिथेच घुटमळून करणच्या बेडरूममध्ये निघून गेला. क्रमशः. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट्स आणि शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे सर्व भाग
नित्यनेमाने प्रदर्शित होतील. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा. स्टे ट्यून. धन्यवाद.